मी मनीषा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। चला आज एक मस्त अशी रेसिपी बघूया। आज मस्त आपण मुळ्याच्या शेंगाची रेसिपी म्हणजेच डिंगऱ्याची भाजीची रेसिपी बघणार आहोत। बनवून फक्त 5 मिनिटात रेडी होते आणि खायला इतकी चव। चला तर मग आजची रेसिपीला सुरुवात शेंगाची भाजी परवा पी टाकली होती मुळ्याची शेंगाची भाजी, त्याला खूप पसंत केलता तुम्ही। तर आज एक नवीन पद्धतीने बनवणार आहे आपण। तर त्यासाठी बघा ह्या पद्धतीच्या घेतलेल्या आहेत। खूप मारत यायला येतात मुळ्याच्या शेंगा। तर ह्या अशा लांबड्या लांबड्या मस्त कवळ्या आहेत, त्या आणलेल्या आहेत, त्या अर्धा किलो घेतलेले आहेत। हे पहा किती मस्त शेंगा आहेत, लांबड्या लांबड्या अशा, आणि खूप छान होते ही भाजी। आमच्या घरात सगळ्यांना आवडते ही खायला। तर ही नीट कशी करायची दाखवते तुम्हाला। हे पुढचं पहिलं काढून घ्यायचं आणि ह्या पद्धतीने नीट करून घ्यायच्या आहेत। त्या हातानेच करायचं म्हणजे छान होते। चाकून एवढं ही जमत नाही बघा, शिरावी असते त्या अशा काढायला लागते त्या, ह्या नाहीतर दातात काचकाच करते त्या। हे अशा एका प्लेटात ठेवून द्यायचं, सगळ्या अशाच नीट करून घेते। मुळ्याच्या शेंगा नीट करून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि अशा चाळण ठेवले म्हणजे सगळं पाणी निघून जावं म्हणून। आणि इथं घेतलेले आहे मटकीची डाळ। मटकीची डाळ बी छान अशी भिजलेली आहे, एक अर्धा तास पहिलेच भिजू घातली होती मी। आणि इथं घेतले ते एक कांदा हे करून घेतलेला आहे, साल काढून स्वच्छ धुवून घेतलेला आहे। अद्रक लसूण घेतलेला आहे, 2 हिरव्या मिरच्या घेतल्या त्या, आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, आणि 2 टमाटर घेतलेले आहेत। तर पहिला आपण भाजून घेऊया। मुळ्याच्या शेंगा भाजून घ्यायच्या। मुळ्याच्या शेंगा भाजून घेतलं की नाही काचकाच करत नाही तर दाताखाली, आणि लगेच शिजतात व त्या भाजून घ्यायच्या। थोडं असंच भाजूया, नंतर तेल ओतूया। आता मुळ्याच्या शेंगात ना तेल ओतून भाजून घेऊया, कसा कलर वेगळा झालाय बघा। आता याला भाजत भाजतच आपण कांदा हे सगळं कापून घेऊया। तर इथे एक खलबत्ता घेतलाय, पहिला आपण कुटून घेऊया। हिरवी मिरच्या मोडून टाकूया म्हणजे लगेच बारीक होतात। अद्रक आणि लसूण बी चेचून घेऊया। आता कुटून घेतलेले आहे हिरवी मिरची अद्रक। आता कांदा बी असा बारीक असा कापून घेऊया। कांदा कापून घेतलाय, टमाटर बी दोन्ही कापून घेऊया। तर टमाटर दोन्ही कापून घेतलेले आहे, कोथिंबीर बी कापून घेतलेला आहे, आणि इकडे आपलं छान भाजलेली बी आहे। आता एका प्लेटात काढून घेऊया ह्याला। प्लेटात एका काढून घेऊया। आता तीच कढई ठेवलेली आहे, तेल ओतूया फोडणीसाठी। मोहरीच तेल वापरलेलं आहे। तेल आता चांगलं गरम झालेलं आहे, त्याच्यात टाकूया मोहरी। अर्धा चमचा मोहरी घेतलेला आहे, अर्धा चमचा जिरं। आता ह्याच्यात टाकूया हिंग थोडस, त्याच्यात टाकूया कांदा, अद्रक लसूण आणि हिरवी मिरची आपण जो ठेचा चेचून घेतला होता मिरचीचा। आता अद्रक लसूण मिरची सगळी चेचलेली मी वापरलेली आहे। तर छान असं भाजून घेऊया। त्याच्यात टाकूया थोडीशी कोथिंबीर, मस्त वास सुगंध येते असं कोथिंबीर भाजले म्हणजे। कांदा छान भाजायला लागलेला आहे, त्याच्यातच टाकूया टमाटर।
टमाटरला बी भाजून घेऊया. छान दोन्ही मिळून भाजायचं. आता छान भाजा लागले त्याच्यातच टाकूया धना पावडर अर्धा चमचा, हळद अर्धा चमचा, लाल तिखट 1 चमचा. आता चांगलं भाजून घेऊया. छान भाजले त्याच्यातच टाकायची डाळ. डाळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आता ह्याच्यातच टाकूया आपण शेंगा भाजून घेतलेल्या, मुळ्याच्या शेंगा. आता ह्याच्यात टाकूया चवीप्रमाणे मीठ. मिक्स करूया भाजीला. मस्त होते बरं का, अशी डाळ घालून एकदम चवीला अपरंपार होते. खूप छान लागते चवीला. मिक्स करायची मस्त अशी. हे पाशी सगळी अशी मिक्स करून घ्यायची. आता ह्याच्यावर टाकायचे शेंगदाण्याचं कूट 2 चमचा. आता ह्याच्यावर टाकूया कोथिंबीर आणि एकदम मिक्स करूया. शेंगदाण्याचा कूट कोथिंबीर टाकलेला आहे. काय एक नंबर दिसायला लागले भाजी आपली. छान मिक्स केलेला आहे. पाणी बिणी काय वापरायचं नाही अजिबात. वाफेवर शिजवून घेऊया झाकून. तर बघूया शिजलंय का. काय मस्त कलर आलाय आणि खूप छान शिजलेला आहे. मध्ये मध्ये एकदा चेक करत राहावा, म्हणजे आपण पाणी अजिबात वापरलेलं नाही. वाफेवर शिजवलंय आणि वाफेवरचे मस्त होत आहे. आता गरम गरम इकडे शिजायला लागलं होतं. गरम गरम इकडे चपात्या बी करायला लागल्या फौजी साहेबांना. तर मस्त आपली भाजी बी बनवून रेडी झालेली आहे. चपात्या बी बनलेल्या आहेत. तर सर्व करूया. तर मस्त अशी मुळ्याची भाजी बनवून रेडी झालेली आहे. खूप छान. एकदा करून बघा आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त राहा, खात राहा. बाय.